आदिती, काय झालं? अगं त्या महिला आहेत ना वृद्धाश्रमातल्या, त्यांच्या डिटेल्स मला हव्या होत्या. ओके, मी मेल करते. हां, मी जाऊ, मला सरांना सुद्धा मेल करायचे. हो हो. आणि तुम्हाला पण इन्फॉर्मेशन मेल करते. हो, ऐक ना. हां, सर आणि खूप दिवस झाले ना सरांना टूरवर जाऊ. कधी येणार आहेत सर? हां, नाही म्हणजे तुला माहितीच असेल ना. नाही, मला कसं माहित असणार? का? म्हणजे ऑनलाईन बोलणं नाही होत का तुमचं? होतं बोलणं, पण ह्या संदर्भात काहीच बोलणं झालं नाही आमचं. मग काय बोलता तुम्ही? म्हणजे ऑनलाईन मीटिंग चालू असतात ना तुमच्या, मग विचार ना त्यांना सहज बोलता बोलता कधी येणार आहे, नाही का? मी काय म्हणते, ऐक ना आदिती, तू सुद्धा चल ना माझ्या बरोबर अष्टविनायकच्या टूरवर. हा म्हणजे अविनाश सरांच्या आईंशी तुझी ओळख होईल. कशाला? ती कशाला घेऊन जाते तिला टूरवर? टूर सिनियर सिटीजनची आहे, ही काय करणार टूरवर जाऊन? आणि मला तर वाटतं तुम्ही सुद्धा जाऊ नका टूरवर. हो, नंदिनी मॅडम गेला तर तुम्हाला अजिबात करमणार नाही ना कदम. काय नाही 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 नाही, करमण्याविषयी नाहीये. म्हणजे नंदिनी मॅडमच्या आईला ही टूर झेपणार नाही. आणि तसंही नंदिनी मॅडम अजून सिनियर सिटीजन्स मध्ये मोडत नाही. काय नंदिनी मॅडम? हे असं काहीतरी बोलतात आणि मग छातीत धडधडायला लागतं माझ्या. छातीत धडधडत आहे? नंदिनी, हे आधी नाही का सांगायचं मला? बरं नाही ते छातीत धडधडणं. हे घे, ठीक आहे, हे मुळी घ्या. हे दिवसातून 2 वेळा उगाळून मधाबरोबर घ्या. नाही बरं वाटलं तर मला सांगा. आधी ते देताना माझ्याकडे एकापेक्षा एक जालीम उपाय. अरे खरंच सांगतो मी. अगं आदिती, आज ना सोमवार आहे. अगं इथे जवळच एक मंदिर आहे, आपण त्या मंदिरात आधी जाऊया आणि मग पुढे जाऊया, चालेल? माझी काहीच हरकत नाहीये. काय, दर सोमवारी कोणी बरोबर असो वा नसो मी मंदिरात जातेच, पण कोणी सोबत असेल ना तर बरं वाटतं. मग कदम काकांसोबत का नाही जात कधीतरी? बाप रे, ते ऑफिस सुटल्यानंतर त्यांचा 1 मिनिट सुद्धा घेणं म्हणजे पाप, मोठं पाप. गाडीची वेळ चुकते ना त्यांची. मुलं पण घरी वाट बघत असतात. बरं, घरी जाऊन सगळं त्यांनाच करायचं असतं. असो, चला निघूया. आदिती, लोक असं म्हणतात बर का की आपल्या मनातली इच्छा आपण नंदीच्या कानात सांगितली ना की ती पूर्ण होते. आज मी सुद्धा माझी इच्छा नंदीला सांगणार आहे. तूही सांग. देवा, अविनाश सरांचा लग्नाबद्दलचा विचार बदलू दे आणि त्यांना लग्न करण्याची इच्छा होऊ दे. आदिती खूप चांगली मुलगी आहे.
ती अविनाश सरांची बायको म्हणून त्यांच्या आयुष्यात येऊ दे. असं जर झालं ना तर मला सुद्धा माझ्या आयुष्याचा नव्यानं विचार करता येईल. अरविंद सोबत माझा वशिला लावशील ना रे देवाकडे. देवा, नंदिनी मॅडमच्या डोक्यातून माझं आणि अविनाश सरांचं लग्न जुळून आणण्याचं खूळ निघून जाऊ दे. अविनाश सरांचं चांगल्या मुलीशी लग्न होऊ देत, पण मी नको. पप्पांना मी दिलेलं चॅलेंज जयला पूर्ण करता येऊ दे. जय आणि माझ्यात कधीच दुरावा येऊ देऊ नकोस. गुड मॉर्निंग आदित्य मॅडम. गुड मॉर्निंग. बरं ऐक ना, आज माहितीये ना काय काय? मला काकूंचा फोन आला होता. आज काका खास आपल्यासाठी स्पेशल डिश बनवतायत. अरे हो, मलाही फोन आला होता. तो तात्पर्य काय, तर आपल्याला आज वेळेवर घरी पोहोचायचंय. ओके. आत्ता ओके म्हणतोयस तू? आणि मग जय, माझ्या बरोबर माझ्या बॉयफ्रेंडच्या शॉपिंगला येशील का? किंवा जय चल ना रे, असा आवाज आला की जय निघाला. नाही, तसं काही होणार नाही. आणि आपण चौघांनी आज आईस्क्रीम खायला सुद्धा जायचंय. ओके, नो इश्यूज. बरं, पण आता आज जाऊयात का? इथे जेवढा उशीर होईल तेवढाच निघायला उशीर होईल. नाही तर हो. चल. नमस्कार, देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स. बोला. थोडी चौकशी करायची होती. तुम्ही एक काम करा. अविनाश माझा स्कूलमेट, त्यानं मला यायला सांगितलं होतं. हो का? अरे मग माझ्याशिवाय तुम्हाला इथं दुसरा कोणीच करेक्ट अशी माहिती देऊ शकणार नाही. मी नवरे, या ऑफिसचा सर्वात जुना एम्प्लॉई. म्हणजे या ऑफिसचा सर्वे सर्वा म्हणा ना, आई साहेबांपासून मी इथं काम करतोय. हो का? नमस्कार, मी निरंजन आणि ही आलिस. नमस्कार. 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 आता अविनाश सरांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी खास असणार. बघा, आता तुम्ही माझ्याकडे आलायत ना, अगदी निर्धास्त राहा. अहो, तुम्हाला सांगतो, कित्येक स्टार्सची हनीमून पॅकेजेस मी डिझाईन केली आहेत. हो का? मग आम्हाला एखादं पॅकेज सांगा, अगदी डिटेलमध्ये माहिती सांगा प्लीज. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक चांगली व्यक्ती देतो. ती तुम्हाला व्यवस्थित सगळे डिटेल्स देईल. ओके? अदिती. हे जे आदिती कशाला? पण मला तर अविनाशनं सांगितलं होतं की आदितीलाच भेट. अच्छा, म्हणजे तर असं म्हणाले का? हो, बरोबर आहे, बरोबर आहे. काय आहे, आदितीच तुम्हाला हे सगळं सांगू शकते. तीच तुम्हाला सगळे डिटेल्स व्यवस्थित देऊ शकेल. थँक्यू सो मच.
कोण आहेत ग या? सारिका सारखे दिसत आहेत ना? अगं सारिकाच आहे ती. मुंडू साडी ना? वाव, काय गोड दिसतेस तू. नमस्कारम यंगने इरिकुल्लू. बाई ग, मी म्हटलं ना सारिका नाहीये ती. ए चला ना, सगळ्यांसाठी सरप्राईज आणलंय, घ्या पटकन. अगं ही का? काय ग, मला आता एका कॉर्पोरेट मीटिंगला जायचंय. माझ्यासाठी पण आणलंयस ना गिफ्ट? ते मला नंतर आल्यावर दे. नक्की नक्की. हा म्हणजे बाय बाय. काय तुम्ही उभ्या काय, बोलवा ना सगळ्यांना. चला या पटकन घरी या. हो अगं ऐका, लवकर. सारिका आली, लवकर या. हाय, मी अदिती. हॅलो आलिस आणि निरंजन. हाय हाय. अविनाश माझा स्कूलमेट होता. त्यांनी मला पाठवलं इकडे. आम्हाला दोघांनाच एखादी वेगळी एखादी फ्रेश टूर हवी आहे. वेट जस्ट अ मोमेंट. काय झालं? नाही काही नाही. हॅलो जय, जुई फोन उचलत नाहीये. एनिवे, टूर फॉर कपलचे ब्रोशर्स हवे होते मला, प्लीज आणाल का? थँक्यू. सो टूर बद्दल काहीही सांगण्याआधी मला तुम्हा दोघांविषयी थोडीशी माहिती हवी आहे. न्यूलीवेड? नाही, आमचं अजून लग्न व्हायचंय. ओके. हे जय, माझे कलिग. हॅलो. हाय निरंजन. ॲलिस. काय आम्ही असे एकाच क्लासमध्ये होतो आणि तेव्हापासूनच आमचं एकमेकांवरती. पण मध्ये मला दुबईला जायला लागलं आणि देन वी कुडंट मीट. आणि आता बऱ्याच वर्षांनी आम्ही पुन्हा एकदा भेटतोय. हां, त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की एकमेकांबरोबर जरा वेळ घालवूया, गप्पा मारूया, फक्त दोघेच. आम्हाला ग्रुप नको आहे. ओ ग्रेट सर, मग तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक स्पेशल पॅकेज आहे. हॅपी जर्नी. सर, यामध्ये तुमच्याकडे एक कॅरव्हॅन दिलेली असेल आणि या कॅरव्हॅनमध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत. तुम्हाला वाटेल तिथे ती कॅरव्हॅन घेऊन जा. तुम्हाला हवंय तिथे तुम्ही हॉल्ट घेऊ शकता. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या कॅरव्हॅनमध्ये एक इनबिल्ट किचन आहे. तुम्हाला हवं तिथे हवं तशा पद्धतीने तुम्ही काहीही बनवून घेऊ शकता. इट्स लाईक हाऊस ऑन व्हील्स. साऊंड्स इंटरेस्टिंग. सर, आणि तुम्हाला हवं तसं या कॅरव्हॅनमध्ये फक्त तुम्ही दोघंच असाल. ब्युटिफुल, एक्सलंट. ॲलिसला असंच काहीतरी हवं होतं. ती नेहमी म्हणते की आपण घर नको घेऊया, आपलं सगळं सामान एखाद्या गाडीमध्ये भरूया आणि भटकूया. Whenever we hungry, we eat. Whenever night falls, we sleep. एक्झॅक्टली. दुरावा कितीही असला तरी दोघांमधले जुने क्षण एकमेकांची नव्याने ओळख करून देतात. करेक्ट. मी देखील तेच म्हणतो. जिथे दुरावा वाढतो तिथे प्रेमाची नव्यानं सुरुवात होते. ही टूर आम्हाला पसंत आहे. इथे येण्याचा डिसिजन आपला करेक्ट होता. येस. अविनाश वॉज राईट. काय म्हणाले अविनाश सर? अविनाश म्हणाला की तू इथे चौकशी करायला म्हणून येशील आणि टूर बुक करूनच निघशील. करेक्ट होतं त्याचं. बरं, तुम्हाला पेमेंट कसं करू, कार्ड की कॅश? कार्ड आहे ना की जानकीकडेच आहे? जस्ट अ मोमेंट प्लीज.
लेट मी चेक. आहे जानकी माझी बहीण. माझं कार्ड नेहमी ती पळवते. ओ नाही, पेमेंट तुम्ही कसंही करू शकता, पण तुम्ही तर अविनाश सरांचे फ्रेंड आहात म्हटल्यावर प्रश्नच येत नाही. हो, मी अरविंद सरांना सांगून तुमचे पेपर्स प्रोसेसिंगला पाठवते. थँक्यू. थँक्यू सो मच. सो सर, कधी बुक करू तुमच्यासाठी ही हॅपी जर्नी? नोव्हेंबर पासून. ओके, तर 28 नोव्हेंबर पासून ही हॅपी जर्नी तुमची. थँक्यू. थँक्यू. बरं, आलेत ना सगळे? बरं नंदिनी मॅडम, ही नारळाची बर्फी आणि हे आयुर्वेदिक तेल. थँक्यू. आणि तिलोत्तमा मॅडम साडी. ओ वाव, थँक्स. अरे वा. हा, आणि अरविंद काका, तुमच्यासाठी केरळवरून स्पेशल वनौषधी आणल्यात. घ्या. थँक्यू. बरं आदिती, सॉरी, म्हणजे तू तुझ्या बाबांसाठी मला स्वेटर आणायला सांगितला होता, पण काय झालं ना, मी हिमाचल प्रदेशला गेलेच नाही, मग कसा काय आणणार ना. पण तरी सुद्धा मी तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलंय. सो स्वीट. थँक्यू. म्हणजे आठवणीने तू आणलंस ना म्हणून. काय ग सारिका, तू जायची होतीस हिमाचलला आणि गेलीस केरळला, हे काय? त्याचं काय आहे ना, मी नवरे काकांकडून टूर चेंज करून घेतली. अरे, याबद्दल आपल्याला काही माहितीच नाही. हो ना, कसं काय कळणार? कसं आहे ना, हे सगळं आयत्या वेळेस झालं आणि मग कुणाला काही सांगायला वेळच नाही मिळाला. सगळ्यांना मला सरप्राईज करायचं होतं. दिलं सरप्राईज दिलं. त्याचं काय झालं माहितीये का, माझे गुरु काही दिवसांकरताच केरळला आले होते, म्हणून मग मी तिथेच जाण्याचा निर्णय घेतला. अगं, पण ज्यांनी तुला टूर चेंज करून दिली त्या नवऱ्यांसाठी काही आणलंस की नाही? हो, मग आणलं तर केळ्याचे वेफर्स आणलेत. हा, म्हणजे तसे थोडेसे कच्चे आहेत, पण चालतील नवरे काकांना. काय चाललंय काय? मी तुम्हाला केळ्याचे वेफर्स आणायला सांगितले होते, आणलेत का? मग विसरते की काय? चांगली 2 पाकिटं घेऊन आली आहेत. घ्या. द्या 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 द्या. बरं, तांगडी कुठे आहेत? त्यांच्यासाठी लुंगी आणली. अरविंद काका, तुम्ही द्याल? हो हो. थँक्यू. बरं जयराम, म्हणजे केरळ तसं खूप सुंदर आहे बघायला, पण बाकी काही नाही मिळत. सो तुझ्यासाठी एक छोटीशी आठवण आणली. सँडल ऑइल घे. आणि जुई, ती कुठे आहे? तिच्यासाठी सुद्धा गिफ्ट आणलंय की नाही? वा, हे मस्त आहे. पण अगं
सगळ्यांसाठी काहीतरी आणलंच पाहिजे असं काही कंपल्शन नव्हतं. राहू दे रे. एनिवे थँक्स. बरं सारिका, ज्या गुरुंना तू भेटायला गेली होती त्यांनी काय काय सांगितलं? कसं आहे, ते जन्मतारखेवरून सगळ्यांचं भविष्य सांगतात. मी आपल्या ऑफिस मधल्या सगळ्यांबद्दल माहिती काढून आणलीये. वा. बरं, बाकीच्यांचं ठीक आहे. आदितीचं काय सांगितलं? आदिती, हा. तिचं लग्न अतिशय यशस्वी अशा माणसाशी होणार आहे.